देवासारखी कोणीच तू पाहूया तरी ही देवांगण आहे. अरे बाप रे बाप, काय तुझ्यावर काही दिवसानंतर हे तुला शोभलं असतं, पण अजून ते दिवस पुढे आहे. दादा यांनी केलं नाही, झालं ह्याच्यामुळे घडलं, याच्यामुळे नाही घडलंय. मी काहीच केलं नाही. कमल पुष्प आणण्यासाठी आला आणि तिच्यावर नाचताय. मी नसताना प्रेमाचे जाळे तिच्यावर नाही. अगं ताई, असला नवरा काय कामाचा? तू तरी सांग ना. तू म्हणून यांच्या समोर राहिली, दुसरी तिसरी कुणी असती ना केव्हाच गेली असती. दादा मी प्रतिज्ञा करते, खबर असल्या नवऱ्याबरोबर मला राहायचं नाहीये. असला नवरा लपवला बाई. चला. हे तुझ्यामुळे घडलंय. तुझ्यामुळे गेली इकडे. त्याचा विषय फार वेगळा आहे. तू दयेत तो बिचारा बायकोसाठी वेळापिसा झालाय. कधीतरी लग्न म्हणजे आशेवर फिरतोय आणि बायकोसाठी वेळापिसा होऊन असा उद्धार करणं त्याला शोभाही देत. पण तुझी पत्नी असताना काही तुझ्यावर तुला काय सांगायचं? नाचायला लागला. नाही देवा. ही असली राधा मला नको आहे. तेव्हा आता मी निर्णय घेतला. जे काही तुम्ही दिवे लावला देवा मग हात जोड, सारा समजावून सांगतो. हे का घडलं? मी त्यावेळीच पार्थाला म्हणालो होतो, भारतातील भारतेश्वर तुम्ही पांडव झाला, पण या कमल पुष्पाच्या जर का हव्यासा पोटी इथं जा तर अशी तुमची फळफजिती होणार आहे. तेव्हा तैसं कर्म तैसं फळ. जे काही होत आहे हे तुम्ही ओढवून घेतलेलं आहात. तेव्हा भोगा, तुमच्या कर्माची फळं भोगा आणि ध्यानी ठेवा, जिथं माझी ताई रुसून गेली मला तुमच्या समोर थांबायचं नाही, तुमच्याशी बोलायचं सुद्धा नाही. यांच्या समोर नातं होता. आता दोघांनी मिळून सुखाचा संसार करा. फक्त माझी मुक्तता तुझी मुक्तता होणार नाही. जा मानव, या पुष्पाच्या विलासाने येतोय ना त्याला मी बंदिस्त करणार आणि या पांडवांचा सर्वनाश करणार. अपराध एकच, माझ्या मुखाची लाळाला घात पांडवांनी हिरावून घेतला, म्हणूनच तुम्ही माझे वैरी आहात. तुझ्यासारखा हिम्मत असेल फक्त हात सोड. हा नकुल म्हणजे काय तुला पटवून दिल्याशिवाय राहणार नाही. हिम्मत करतो आहे आणि आज तुला बंदिस्त केले. ईश्वर तुम्हाला आता सोडले लक्षात ठेव, तुमची मुक्तता नाही, तुमच्या मर्जीवर तुम्ही आला नाही, पण लक्षात ठेवा माझ्या इच्छेने राहावं लागेल.